मल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्रीमातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा ते बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। हे काय म्हणी तू एकटा झाला सुद्धाला। श्री महादेव निर्मित शक्तीच्या प्रलयामुळे तुझा भाऊ घाबरला का काय? तुझ्यासारख्या शक्तीला लोळवायला मी एकटाच समर्थ आहे. युद्ध हा अंतिम पर्याय आहे. त्याआधी संहार विनाश नको म्हणून मणिमल्लांना संधी दिली होती, पण आता त्यांना शासन हे होणारच. आणि म्हणून आता दैत्यांच्या संपूर्ण पराभवापर्यंत आणि मणिमल्लाच्या मृत्यूपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. हे श्री महादेवा, तुम्ही जगाचे रक्षण करण्यासाठी तांडव नृत्य करता, पण तुमच्या नृत्य प्रसंगी तुमच्या पायांच्या होणाऱ्या आघाताने ही भूमी संभ्रमात पडते. आपल्यावर प्रलय येणार आहे की काय असे तिला वाटू लागते. विष्णुपद अंतरिक्ष तुमच्या नृत्य प्रसंगी गरगर फिरणाऱ्या हातांमुळे नक्षत्र ग्रहणासह पीडित होते. तसेच स्वर्गलोक तुमच्या मोकळ्या सुटलेल्या जटांमुळे वारंवार भयभीत होतो. खरे प्रभुत्व काही वेगळेच आहे. नारायण नारायण. या सृष्टीला मणी आणि मल्लाच्या त्रासातून सोडवण्यासाठी सप्तर्षींनी श्री महादेवांकडे साकडे घातले. आणि श्री महादेवांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी आपल्या जटांमधून घृतमारीची निर्मिती केली. आणि तीच
घृतमारी या देव आणि दानव यांच्या युद्धाचा प्रारंभ करणार होती. मणी, तुला तुझ्या विनाशापासून वाचायचं असेल तर श्री महादेवांना शरण जा. यातच तुझं, तुझ्या भावाचं आणि साऱ्या दैत्य कुळाचं भलं आहे. नाहीतर माझ्या शक्ती पुढे तुझ्या साऱ्या दैत्य कुळाचा सर्वनाश होईल. तुझा सर्वनाश माझ्या हातूनच लिहिला असावा हे हळूहळू मला पटू लागले आहे. तुझा वध केल्यानंतर तुला सहाय्य करणाऱ्या प्रत्येक देवाला मी असं शासन करेन की भविष्यात कुणीही दैत्य कुळाकडे वाकडी दृष्टी करून बघण्याचे धाडस करणार नाही. मणी, असं असेल तर हो सिद्ध या महायुद्धाला. असे भेकडासारखे कुठे पळताय? दैत्यराज मणिसुराचे शूर दैत्य आहात तुम्ही. ही शक्तीच काय? या ब्रह्मांडातील कुठलीही शक्ती माझ्या पुढे जास्त वेळ टिकू शकणार नाही हे ध्यानात ठेवा. मी तर या शक्तीचा सर्वनाश करणारच आहे. पण तुम्ही जर असे भेकडासारखे हे रणांगण सोडून गेला तर तुमचा मृत्यू त्या शक्तीकडून होण्या अगोदर माझ्या हातून होईल हे ध्यानात ठेवा. हा दैत्यराज मणी असताना, हा तिन्ही लोकांचा स्वामी तुमच्या सोबत असताना तुम्हाला गरजच काय असं घाबरून जाण्याची? चला दाखवून देऊ त्या शक्तीला आणि त्या देवांना दैत्य कुळाचं बळ काय आहे ते. खरोखरच यांच्या सामर्थ्यापुढे कोणत्याही दैत्याचे काय चालणार?
ती शक्ती यांनी निर्माण केली होती. तिच्या पुढे त्या मणीचे काहीही चालले नसणार याची मला कल्पना आहे. नारायण नारायण, साक्षात श्री महादेवांपुढे कोणाचे काय चालणार? ते योगियांचे योगी, स्मशानात ज्यांचे वास्तव्य असते, जिथे जोडीला पिशाच्च आणि गणांची गर्दी असते, तिथले चिताभस्म हे त्यांना उठण्यासारखे आहे. गळ्यात नररुंड माला आहेत. अशा या देवाधिदेव महादेवांनी आपल्या जटांमधून निर्माण केलेल्या शक्ती पुढे कोण तग धरू शकणार होते? या शक्ती पुढे उभे राहण्याचे धाडस कोणीही करू शकणार नव्हते. परंतु मणीने ते धाडस केले. आपल्या भावालाही बरोबर न घेता तो एकटाच दैत्यांसह युद्धभूमीवर पोहोचला. पण त्या समस्त दैत्यांना जणू मृत्यूच समोर आहे असे वाटत होते. म्हणजे अगं त्या मनी दैत्यासनी बी असंच वाटलं असणार बघ. अगं महादेवांनी निर्माण केलेली शक्ती कसा दिसू असणार आहे. वय मी आता म्हणते त्यांनी देवासनी समजासनी त्रास दिला, हातात चुकलं बघ समज. वय नारायण नारायण. आणि श्री महादेवांनी निर्माण केलेली शक्ती दैत्यांचा संहार करायला सज्ज होती. नीट डोळे उघडून बघ. जसं तुझ्या दैत्यांना यमसदनात पाठवले तसेच तुला यमसदनात पाठवणार आहे मी. आधी तुला मग तुझ्या भावाला. बघ, नीट बघ. तुझा मृत्यू तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे. आता धडा शिकवायलाच हवा. आता तुला माझ्या शक्तीची प्रचिती येईल. नारायण नारायण. आणि अशा रीतीने मणी आणि घृतमारी या दोघांचेच युद्ध सुरू होणार होते. आणि घृतमारी बघते तो काय, मणी तिच्या समोर इतका मोठा मोठा होत गेला, इतका मोठा की तो एका क्षणात तिच्या समोर उभा ठाकला. त्याचे डोळे आग ओकत होते. दैत्यांचा संहार झालेला पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आणि हे सार करणाऱ्या घृतमारीचा संहार करण्यासाठी मणी सिद्ध झाला होता. महाराज मला एक विचारायचं आहे. विचारू का?
विचार बानू. त्या राक्षसाकडे एवढी शक्ती आली कुठनं? का त्यांनी महादेवांनी निर्माण केलेल्या शक्ती एवढं मोठं झालं? नारायण नारायण. मणी आणि मल्ल हे दोघेही भाऊ अत्यंत बलशाली होते. त्यांचा बिमोड करणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती बानू. ज्या दैत्यांनी वर्षानुवर्ष अत्यंत खडतर अशी तपश्चर्या करून साक्षात श्री ब्रह्मदेवांनाही प्रसन्न करून घेतलं, ते दैत्य कोणी साधे दैत्य नसणारच. अत्यंत महत्वाकांक्षी असे ते दैत्य होते. पण यांच्या शक्तीपुढे कोणाचाही निभाव तो काय लागणार मुनिवर? हे सृष्टीतल्या लय तत्वाचे स्वामी आहेत. यांनी निर्माण केलेली शक्ती इतकी विनाशक होती की तिला शांत करण्यासाठी ऋषी मुनींना तुपाने शांत करावे लागले. होय देवी, हे सत्य मला ज्ञात आहे. परंतु दैत्यांना हे ठाऊक नव्हते. श्री महादेवांनी युद्धाची घोषणा केली आणि त्या शक्तीला पाठवले. या युद्धाचा प्रारंभ करणाऱ्या घृतमारीने डोळ्याचे पाते लवते न लवते तो मणी बरोबर रणांगणावरील साऱ्या दैत्यांना यमसदनास पाठवून दिले. आणि हे पाहून मणीचा राग अनावर झाला. आणि मग मला ठावा हाय, त्या शक्तीनं मनीला बी मारलं असेल. नारायण नारायण. हर हर महादेव. हे युद्ध सुरू असताना त्यावेळी कैलासात देखील मी असाच ध्यानस्थ बसलो होतो. त्या ध्यानमग्न अवस्थेत देखील ते युद्ध होताना मला दिसत होतं.
ह्या युद्धात काय होणार आहे ह्याची मला कल्पना आली होती. मला हे कळून चुकले होते की प्रसंगी घृतमारी देखील मणीच्या बळापुढे हतबल झाली असती. अशी शक्ती मणीने आत्मसात केली होती.